पत्नीकडून अनेक वेळा तुमच्यावर 498ची केस, DVची केस आणि 125 म्हणजे आत्ताचा बदललेला कायदा 144ची केस, अशा सगळ्या केसेस एकत्रच होतात. यामध्ये आपण काय करतो की वेगवेगळ्या क्रॉस घेतो. किमान माझे म्हणणं आहे की ही चूक तुम्ही DVमध्ये आणि 144मध्ये तरी करू नका, कारण अशी चूक केल्यामुळं 2 वेळा क्रॉस घेतल्यामुळे तुमचे प्रश्न हे तुमच्या पत्नीला कळतात आणि मग पुढच्या केसमध्ये मात्र तुमच्या प्रश्नांवर सिक्सर बसतो. त्यामुळे मान्य न्यायालयाला पहिल्यांदाच विनंती करा की मी जी काही क्रॉस आता DVमध्ये घेत आहे तीच मी सेक्शन 125 किंवा सेक्शन 144मध्ये सुद्धा ॲडॅप्ट करत आहे, दोन्हीमध्ये एकच घ्यावी. बहुतांश वेळा नाही, 100% हे विनंती न्यायालय मान्य करतात. त्यामुळे दोन्ही तिन्ही केसेसमध्ये एकदाच तुम्ही क्रॉस घ्या आणि एकदाच तुमचे काय असेल ते बाउन्सर मारून तुमची